नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणामध्ये आता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा कोर्टाचे रजिस्ट्रार जनरल सुद्धा असणार आहेत. चंदीगड पोलीस महासंचालक, एनआयएचे आयजी आणि पंजाबचे एडीजी देखील या समितीमध्ये असणार आहेत. एकतर्फी तपास होऊ नये म्हणून ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटी आणि या संदर्भात ही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तपासासाठी या सुरक्षेतल्या त्रुटींची चौकशी एकतर्फी होऊ नये किंवा तपास एकतर्फी होऊ नये म्हणून ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा कोर्टाचे, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल असणार आहेत. चंदीगड पोलीस महासंचालक, एनआयएचे आयजी आणि पंजाबचे एडीजी देखील या समितीमध्ये आहेत आणि हे सगळे मिळून या प्रकरणाचा तपास करतील. सुप्रीम कोर्टाकडून एक चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर ही समिती गठीत करण्याचा निर्णय झाला, ज्यामध्ये हे उच्च अधिकारी असणार आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती गठीत केली गेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत नवी दिल्लीहून जोडले गेलेत. प्रशांत, मोदींच्या सुरक्षेमधल्या त्रुटी आणि त्याची तपासणी किंवा तपास करण्यासाठी जी काही समिती आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार जी समिती गठीत केलेली आहे, कधीपासून हा तपास सुरू होणार आहे, कोण कोण आहे? अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तपासाला ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सुनावणी सुरू होती गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने स्पष्ट केलं होतं की यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जी चौकशी आहे सुरू ती थांबवण्यात यावी आणि या संदर्भात सुप्रीम कोर्ट एक समिती गठीत करेल आणि त्यात तात्काळ नियुक्ती झाल्याबरोबर त्याची चौकशीला सुरुवात होईल. जर यावेळी जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने 5 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. प्रथम सुरक्षामध्ये झालेल्या त्रुटीच्या मुद्द्यांवरून त्यामध्ये माजी न्यायमूर्ती जे आहेत, जे इंदू मल्होत्रा या सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती आहे, यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. त्यानंतर यामध्ये महासंचालकाच्या दर्जाचेच अधिकारी असणार आहे, ज्यामध्ये एक एनआयचा अधिकारी असेल, आयजी लेवलचा, डीजी ऑफ पोलीस असेल, पंजाब आणि सोबतच युनियन टेरिटरीचे जे डीजी असतात ते असतील, चंदीगडचे डीजी असतील, एडीजीपी असतील, ॲडिशनल डायरेक्टर जनरल पोलीस जे आहेत सुरक्षा विभाग म्हणून पंजाब सरकारचे ते असतील, रजिस्ट्रार जनरल असतील, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचे रजिस्ट्रार असतील. म्हणजे हरियाणामध्ये जर बघितलं, हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांनी मिळून दोघांची राजधानी चंदीगड आहे आणि चंदीगडच्या परिसरात ह्या घटना घडली, त्यामुळे या संदर्भात ही 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने आता कामकाज सुरू केलेलं आहे. आज या संदर्भातले सर्व दस्तावेज राज्य सरकारच्या वतीने समितीला सोपवण्यात येईल. त्यानंतर अर्थानं सुरक्षेच्या संदर्भातल्या त्रुटींची माहिती घेण्यात